अनाउन्समेंट आम्ही आताच करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ॲज पर लॉट्स एस इट इज तेच सांगतायत आयोजक. ॲज पर लॉट्स सामना आपल्याला पाहायला मिळेल तो दुसऱ्या फेरीतील पहिला जय बोले स्पोर्ट्स कोरावले आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग कोलठण. जय बजरंग कोलठण टीम जयेश अँड आर्मी कुठेही जाऊ नका. यानंतर आपला लगेचच ॲज पर शेड्यूल सामना आहे. लक्ष असू द्या. मॅच इज ऑन. पहिला बॉल डॉट आणि दुसरा बॉल देखील आलाय डॉट. समोर बलाढ्य बलशाली संघ आहे मुरबाड टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत संघ MS11 जर्मन वाघाची वाडी. आणि या टीमच्या विरोधात धावा बनवणं चॅलेंजेबल असेल दीपक आणि त्याचबरोबर बॅटन सचिनसाठी. फुल टॉस फिरवलाय पाठवलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्र खाली आहे. इनफिल्डचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचलाय जरूर पण त्याचे प्रयत्न राहिले अपुरे. बॉल स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर दी लाईन. बॅक टू बॅक 2 डॉट आणि तदनंतर येणारा हा चौकार. खातं खुलं होतं बॅटर दीपक आणि त्याचबरोबर टीम जय भवानी गवाळी क्रिकेट संघाचं. गोलंदाज तयार नंदेश. राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवलाय. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत असताना बॉल निघालाय थेट एसटी रक्षक दीपक वाघच्या आता डॉट बॉल डॉट डॉट 4 डॉट. 4 चेंडू अवघ्या 4 धावा खर्च झालेल्या आहेत. मागच्या सामन्यात 3च षटकात विजय संपादित केला जय बजरंग कोलठणनं. शॉर्ट बॉल यावेळेला टॉपेज हुक करण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक पोहोचेल का प्रश्न उपस्थित झाला होता पण कॅच ड्रॉप. प्रयत्न सुंदर होता दीपकचा पण सरते शेवटी तो अपुरा राहिला. तो अपयशी राहिला. एक सिंगल दा मिळेल जर्सी नंबर 77 बॅटर दीपकला. स्ट्रायकर एंडला आता आपण पाहत आहोत सचिनला. सिंगल धाब्यानं सध्या स्कोर पहिल्या षटकाचे 5 बॉल टाकून झाल्यानंतर 5 धावा. 5 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. यापूर्वीची अवस्था आपण पाहिली होती मागच्या सामन्यात टीम सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेची जेथे लो स्कोरिंग बॅटल. आता स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. राऊंड विकेटनं चांगला अँगल. डॉट बॉल षटकाची झाली सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. धावा संख्या जय भवानी गवळे क्रिकेट संघाची 5 धावा विदाउट एनी विकेट लॉस. प्रमोद बॉलिंग मार्कवर दाखल होतात. सेकंड पॉवर प्ले. MS11 शर्मान वाघाची वाडी संघ सध्या इन ॲक्शन आपण बघत आहोत. यंदाच्या अंगमात वननाट फॉर्म मध्ये असलेला संघ. अक्षरशः मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनची हर एक स्पर्धा त्यानं गाजवलेली आहे. गिरीजी बांगार यांच्या वतीने ऑल द बेस्ट आलंय. MS11 शर्मान वाघाची वाडी क्रिकेट संघाला त्यांचंही स्वागत आहे. शॉर्ट बॉल बॅटच्या टोईन वरती आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न पण नकार आता दिलाय सचिननं. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल किंबहुना धावफलकी स्थिर. स्कोर आपण बघत आहोत 5 धावा. यावेळेला पायावर आदळलाय बॉल. अपील झालं पण पंचांकडून अपील स्वीकारण्यात आली नाही. स्क्वेअरलेग अंपायर कडून मात्र संमती आली आहे. फलंदाज धावबाद सचिन बाद होतोय रन आउटच्या स्वरूपात. पहिला धक्का जय भवानी गवाळीला.
चांगलं नियंत्रण सध्या गोलंदाज प्रमोद कडून. आणखीन एक डॉट बॉल. धावा सध्या स्थिर स्थगित, माफक 5 धावा. या बलेला लाईन मिस केली आहे बॅटर न. बॉल टप्पा पडल्याबरोबर हलकासा आतमध्ये आला. चांगला लेग ब्रेक रायटी बॅटर साठी. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत असताना, थोडं वळण घेत असताना बॉल बरोबर चालला मिडल आणि लेग स्टिक वरून यष्टी रक्षकाच्या हातात. व्हेरिएशन आहे प्रमोद कडे. रिप्ले आपला टेलिव्हिजन स्क्रीनवर. या बलेला कट केलाय बॉल. बॅकफुटवर जात असताना गॅप मध्ये निघालाय. एक सिंगल तर बनली आहे. दुसरीचा प्रयत्न पण बॅकअप केलंय फिल्डरनं. एकच धाव आणि अखेरीस आता दुसऱ्या षटकात पहिली धाव स्कोर झालेली आहे. एकूण धावसंख्या दाखल अंकित झाली ते 6 ऑन बोर्ड. या बलीला आणखीन एक अचंबित करून टाकणारा बॉल फलंदाजाला. सातत्यानं व्हेरिएशन, विविधता गोलंदाज प्रमोद कडून. षटक समाप्त झाली. 2 धावसंख्या 6 एका विकेटच्या मोबदल्यात. चला तिसरा गोलंदाज लगेचच नियुक्त करा. MS11 जर्मन वाघाची वाडी. नेक्स्ट मॅच रेडीरा टॉस करता. पहिल्या सामन्यातील 2 विजेते संघ आमने सामने असतील. जय बोले स्पोर्ट्स कोरावले आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग कोलठण. यानंतर होणारा सामना ॲज पर ड्रॉ, ॲज पर शेड्यूल. नंदू पादीर सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत. पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात अवघी 1 धाव, 2 षटकात 6 धावा बनलेल्या आहेत. यावेळेला ड्राईव्ह केल्या. बॉल गॅप मोठा आहे. आता आउटफील्डचे दरवाजे खुले झालेले आहेत. विकीचा बॅकअप येतोय. थोडा लेझी अप्रोच, पण एक सिंगल मिळताना दिसेल. सिंगलच्या साह्याने सध्या स्कोर बोर्डवर आपण धावसंख्या बघत आहोत. एकूण अंकित झाले ते 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावर. टॉपेज बॉल हवे ते मिड ऑफला. फिल्डर डीप मधून पोहोचाय. चांगलं जजमेंट आणि आणखीन एक विकेट आता गमावली ती टीम जय भवानी गवालीनं. फलंदाज बाद. येस इट इज बॅक टू बॅक 2 सिंगल आणि तदनंतर फलंदाज बाद आहे. सो धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 8. थोडं नेटवर्क इश्यू आहे, त्याच कारणासह ऑनलाईन स्कोरबोर्ड अपडेट झाला नाही. बेग युअर पार्डन. धावा 8 बनलेले आहेत. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. अल्पेश, लेफ्ट बॅटर अल्पेश. सध्या स्ट्रायकर एंडला पंचांकडून इशारा आलाय. पाणी रेडी ठेवा सिरीज. एक मिनिट थांबा जरा. सामना इंटरनेट डिस्कनेक्शन होतं थोडं. फुल टॉस बॉल हवं तसं टायमिंग करता आला नाही. एक सिंगल मिळताना दिसेल. सिंगलच्या साह्याने सध्या स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. पुढे मार्गस होतोय तो 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावर. दीपक आघाडीसाठी दाखल झालाय. सध्या त्याच्याकडे स्ट्राईक आहे. एक चौकार ज्याच्या बॅट मधून आलाय तो सध्या खेळतोय स्ट्रायकर एंडला. यावेळेला पायावर आदळलाय बॉल. स्टेप आउट होत असताना खेळण्याचा प्रयत्न तो देखील फसताय. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या 9. स्टील 1 टू गो.
यावेळेला शॉर्ट बॉल तसं टायमिंग करता आला नाही, कंट्रोल नव्हतं. एक धाव षटकाची होईल सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकात बनल्या गेल्या त्या अवघ्या 10 धावा जयभावनी गवलीकडून. 2 षटकं 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहायचं किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल. सीमा अर्ध्याच्या बाहेर 4 धावा स्कोरबोर्डवर बुक होत आहेत. चौकार. सोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. 14 धावा धावफलकावर. 14 धावा सध्या स्कोर बोर्ड वर बनलेल्या आहेत. राऊंड विकेटने यावेळेला चांगली लेंथ, चांगली लाईन, चांगला टप्पा आणि तितकाच चांगला वेग. पहिल्या बॉलवर बाबींचं कंट्रोल हवं तसं पाहायला मिळालं नाही. चौकार आला पण तदनंतर होती वापसी. डॉट बॉल. धावा संख्या स्थिर 14 धावा. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पायावर आदललाय. धाव घेण्याचा प्रयत्न. नॉस्ट्रा करीनला रनआउटचा चान्स बनतोय आणि त्या संधीचा उद्देश होणं. फलंदाज बाद. अल्पेशला सोडावं लागतं मैदान. तिसरा झटका. या बॉलेला चांगला स्ट्रोक. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. स्कोर सध्या आपण पाहतात 15 धावा. 15 ऑन बोर्ड. मागच्या सामन्यात देखील स्ट्रगल सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेचं धावांसाठी पहिल्या डावात आणि या सामन्यात सध्या स्ट्रगल आपण बघत आहोत टीम जय भवानी स्पोर्ट्स गवाळीचं. लाईन पाहावीला गेली. इट इज वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव मिळेल. स्कोर सध्या 16. कसे काही होणार परंतु धाव येणं नितांत गरजेचं बनलेलं आहे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न तो मात्र फसतोय. डॉट बॉल. सो धावा स्थिर पाहायला मिळतील 16. 16 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेला कट केल्या बॉल. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर. चांगली फिल्डिंग. चांगला थ्रो. यष्टीरक्षकाचा बॅकअपही जबरदस्त पण एक सिंगल धाव रोखता आली नाही. याचबरोबर षटकाची होईल सांगता. एंड ऑफ फोर्थ ओव्हर. 4 षटकात बनल्या गेल्या 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला यानंतर होणार सामना द्वितीय फेरीची पहिली लढत. पहिल्या फेरीतील 2 विजेते संघ आमने सामने असतील. जय बोले स्पोर्ट्स कोरावले आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग कोलठण. कॅप्टन्स या टॉस करता. इनिंग ब्रेकच्या दरम्यान आपण लगेचच टॉस करतोय. सेकंड राऊंड 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत.
2 षटक कॉमेंट्री बॉक्स एंड, 2 षटक फॉरेस्ट एंड. लेफ्टी बॉलर करण आता बॉलिंग मार्कवर दाखल होतोय. आणखीन एक यंग टॅलेंट अपकमिंग फ्युचर आहे MS11 जयमान वाघाची वाडी क्रिकेट संघाचा. यंदाच्या हंगामात 13 ट्रॉफीज आतापर्यंत MS11 जयमान वाघाची वाडी क्रिकेट संघाने आपल्या नावावर केलेले आहेत. पण आता धमाका होतोय, आता जुलय चांगला टायमिंग आणि येताना दिसत आहेत धावा देखील तितक्याच चांगल्या. वामन यांच्या बॅटमधून विस्फोट षटकार. स्कोर आपण बघत आहोत 23-23. 23 धावा, 3 विकेट आतापर्यंत गमावलेल्या आहेत. अंतिम षटकाची सुरुवात मात्र जबरदस्त झालेली आहे. फुल टॉस ड्राइव्ह केला डीप मध्ये, कव्हरला फिल्डर उपस्थित. विकी एकच धाव. दीपकनं दुसऱ्या धाब्यासाठी अजिबात इंटरेस्ट दाखवला नाही, अजिबात रस दाखवला नाही. नावसंख्या 24. 4 चेंडू बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ जय भवानी स्पोर्ट्स गवाळी. भगवानजी गायकर क्रीडा नगरीत उपस्थित झाल्यात. विनंती, या मंचावर आपले सरसे स्वागत आहे. ऑन साइडला पाव पॅक हटका, फटका चांगला आहे, थोडा हटके अंदाज आहे आणि सध्या या फटक्याचे चटके लागतील. गोलंदाज करणारी टीम MS11 जयमान वाघाची वाडीला. पहिला सिक्सर आला वामनच्या बॅट मधून, तर आता आलाय दुसरा ब्लास्ट. सोबत धावा संख्या 30. यावेळेला समोर सेट बॅटनं डाऊन द ग्राउंड, स्वीट साऊंड, आणखीन एक रॉकेट हिट. निघालाय बॉल समोरच्या दिशेने, सी मार्गाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. दीपकच्या बॅट मधून देखना फटका. या षटकातील एकंदरीत हा तिसरा, तर दीपकच्या बॅट मधून व्यक्तिगत दुसरा षटकार. तीन चेंडूत 19 धावा करणनं खर्च केलेल्या आहेत. करणच्या विरोधात रन आता बनतायत. हा देखील फुलटॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. गॅप मध्ये चाललाय बॉल. फिल्डर 2-2 आले होते, पण अखेरीस त्यांचे प्रयत्न अपुरे, अखेरीस त्यांचे प्रयत्न अपेक्षी. बॉल सीमा पार, चौकार. भरलेली आहे. जय भवानी स्पोर्ट्स गवालीनं स्कोर आपण बघत आहोत 40 ऑन बोर्ड, 40 धावा. चला कॅप्टन स्पोर्ट्सचा यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना जय बोले कोरावले आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग कोलठण. दोनही टीम संघनायक उपस्थित व्हा. लास्ट बॉल, बॉल होता या. हो, यावेळेला स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली लाईन आहे. डॉट बॉल. मात्र DRS ची मागणी आता बॅटरने केली आहे. या टीव्ही एम्पायरची मदत आपण घेऊयात, एक्झॅक्टली पाहूयात बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे. येस, इट इज फेअर बॉल. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपेल. धावा 40 बनलेल्या आहेत आणि विजयासाठी MS11 जयमान वाघाची वाडीला 41 धावेची आवश्यकता. शेवटच्या षटकात 23 धावा येताना पाहायला मिळाला, त्यात देखील शेवटचा बॉल डॉट आलेला आहे. 4 षटकात 17 धावा होत्या, 40 धावा उभारलेल्या आहेत. पाहायचं 41चं संरक्षण आता कशा पद्धतीनं करेल संघ जय भवानी स्पोर्ट्स गवाली. आता गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना
मात्र या निर्णायक दुसऱ्या डावात 100% एफर्ट द्यावा लागतील. स्टेट्यून मी इथंच कुठेही जाऊ नका, सामना लगेचच आपल्या भेटीला येतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला 2 विनिंग टीम कॅप्टन उपस्थित आहेत, जय बोले खोरावले आणि त्याचबरोबर जय बजरंग कोलटन. टॉस होतोय मोहन गोरले आणि त्याचबरोबर सचिन गोरले हे आपल्या दोन्ही अतिथींच्या शुभ हस्ते. चला कोलटन टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा जयेश आणि टीम कोणी टीम मेंबर पाठवा लगेच. कोल्टन टीम कॅप्टन या लास्ट कॉल ऑफिशियली ऑलरेडी संघनायक उपस्थित झालेले आहेत, कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. जय बोले स्पोर्ट्स कोरावलेचे आकाश, जय बजरंग कोल्टन, जयेश आणि टीम वेळ का करताय. चला टॉस साठी लगेचच यावं लागेल मित्रांनो. कंपल्सरी इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस आहे. दुसरा डाव सुरू होतोय. 40 धावा बनलेल्या आहेत. 41चा पाठलाग आणि कशा पद्धतीने रनचेस रंगेल खोऱ्यात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव ऐकूयात मनीष किरपन सरांचा आवाज. थँक्यू. प्रति षटकामागे 8.20च्या सरांनी धाव. टॉस होतोय. Golden win the toss and field decided to the field in the next match in the second round. In the first match नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतोय तो जय हनुमान कोल्टन आणि बॅटिंगसाठी पाचन केले ते कोराळा संघाला. भाविन विन द मस्ट स्टार्ट और पहली गेंद लेस्टम को ऊपर थी. अच्छा ड्राई और गेंद सीधी 4 समय देखना अंपायर का इशारा. गेंद सीधी इस समय डीप फाइनल के बीच में से 6 रन. ज्यादा पटकने की कोशिश कर रहे थे, उसका पूरा फायदा उस समय बैट्समैन ने. जैसे गेंद उनको मिली ओवर पिच और लेस्टम को बाहर थोड़ा सा अपना एक पैर आगे किया और गेंद को डीप फाइनल के स्पेल के बीच में से 6 रन के लिए. खतरे की घंटी बजा दी इसमें पहली गेंद के ऊपर. तो अच्छी गेंद थी. एक गेंद अंदर थी आखिरी समय. अच्छा ट्राई के समय बेल्ट रहा समय गेंद के बाद मिड की दिशा में जब तक गेंद फील्ड करे थ्रो करे तब तक 2 रन के लिए समय था बैट्समैन के पास. इन दोनों के साथ स्कोर बढ़ता है इस समय 8. जीत केवल 41 रन चाहिए. 2 गेंदों में 8 रन तो बन चुके हैं. अगली गेंद हाफ पिच गेंद थी. अष्टम के बाहर थी और गेंद को लॉब किया समय कोई मौका नहीं. एक लंबा हिट गेंद सीधी डीप साले के ऊपर से 6 रन के लिए. बैक टू बैक इस ओवर में ये दूसरा छक्का. स्कोर बढ़ता है इस समय तेजी के साथ इस समय 14 नो लॉस. चालीस रन तो एक फाइटिंग स्कोर है, लेकिन पूरी तरह से वाघाची वाड़ी की टीम जो एक तगड़ी टीम है उनके ऊपर
एक बार फिर यहाँ पर लॉफ्टेड शॉट, फील्डर आज समय गेंद के ऊपर देखना है, एक अच्छी जेज किया पूरी तरह से गेंद को, ऐसा लग रहा था गेंद बाहर जाएगी, नहीं, और बाउंड्री के 2 गज अंदर गेंद को अच्छा यहाँ पर कैच किया। एक अच्छा जज किया, जो कि एक पावर प्ले अच्छी शुरुआत करी थी, लेकिन उसका पूरा इस यहाँ पर फायदा नहीं उठा पाया। एक बार फिर एक लॉफ्टेड शॉट खेलने की चेष्टा कर रहे थे, लेकिन फील्डर यहाँ पर मौजूद थे। अपनी टीम के लिए 14 रन बनाकर आउट हो गए, लेकिन अच्छा काम किया, शुरुआत अच्छी करी है ज्ञानेश्वर। एक विकेट के साथ थोड़ी सी आशा है कि किरण यहाँ पर गवाली के टीम के ऊपर एक बढ़ती जा रही देखना है, आने वाली गेंद के ऊपर क्या ऑफ करते देखना है। ज्ञानेश्वर तैयार, जीत के लिए अभी भी केवल 27 रन चाहिए जीत के लिए। राइट आर्म राउंड द विकेट, एक अच्छी गेंद थी, पूरी तरह से गेंद को समझ नहीं पाए इस समय ज्ञानेश्वर। गेंद को ग्लाइड करना चाहते ऑन साइड में, लेकिन पूरी तरह से गेंद चकमा खाती हुई इस समय विकेट के पे दस्ताने में, रन की गुंजाइश नहीं। स्कोर वही पर का समय 14 टू लॉस ऑफ 1 विकेट्स। एक अच्छी गेंद थी, क्वापिस्टल यहाँ पर पावर डिफेंसिव शॉट, आपने फाउल में अच्छी फील्ड अच्छा थ्रो किया था, लेकिन पूरी तरह से गेंद स्टंप पर नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। जब तक गेंद फील्ड करे तब तक गेंद को आड़ा यहाँ पर 1 रन के लिए स्कोर के बढ़ोतरी, स्कोर बढ़ता समय 15। एक तगड़ी टीम यहाँ पर, वाघा बड़ी टीम, एक तूफान आया था इस समय, 2 छक्के लगा थे, लेकिन उसके बाद यहाँ पर एक लॉफ्टेड शॉट खेलने के प्रयास में आउट हो गए। इस समय पहले विकेट का पतन हो चुका था भावन के रूप में। And the bowling change on the commentary person and the bowler not to Mahesh. Score not to 15 to loss of 1 wickets. और पहले अटैक किया था कि आप रिवर्स शॉट खेलेंगे। What is a beautiful shot and again that to the boundary and 6 runs. Use 6. पहले से मना किया था उन्होंने, क्या और बॉलर को समझ नहीं पाई, इस समय गेंद भी उनके पाले में आ गई थी, उसका पूरा फायदा उठाया, छक्के के लिए गेंद बाहर। स्कोर बढ़ता समय 21। पहली गेंद के ऊपर स्वागत महेश का। एक बार फिर देखना है, अंपायर का इशारा यहाँ पर वाइड होगा, जो कि लेफ्ट स्टंप के काफी बाहर भटक चुके थे, पूरी तरह से अपने लाइन के ऊपर काबू न रख पाए। स्कोर बढ़ता समय 22 टू लॉस ऑफ 1 विकेट्स। एक बार फिर अटैक किया था, रिवर्स शॉट खेलना चाहते थे, अंपायर पूरी तरह से यहाँ पर तैयार थे, जो कि गेंद को पूरी तरह से समझ नहीं पाए। गेंद ने एक बाहर का बैट का एक बाहर हिस्सा लिया, विकेट कीपर ने कोई गलती नहीं करी। एंड सेकंड विकेट डाउन, स्कोर नॉट 20 टू लॉस एट 2। अभी केवल 19 रन चाहिए, 19 रन। जीत के लिए एक आसान सा काम है, लेकिन फिर भी क्रिकेट में कुछ भी हो सकता है, जो कि नेक्स्ट बैट्समैन करण अंबाला, जिनका नाम सभी के ऊपर एक अच्छे करण का नाम सभी का बोलबाला है, करण अंबाला। शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिले होते की 2 षटकामध्ये केवळ 3 षटका 4 षटकात 17 धावा होते, शेवटच्या षटकात 23 धावसंख्या 40।
चल रहा है समय ऑस्टम के बाहर अच्छी ग्लाइड किया गेंद को, अच्छी फाउल गेंद को खेला इस समय गेंद 4 रन के बाहर समय डीप मिड कवर के बीच में से एक अच्छा शॉट। स्कोर बढ़ता है इस समय तेजी के साथ समय 26। और गेंद एक अंदर आई थी हल्का आखिरी समय गेंद को हल्का सा पुश का समय गेंद जहाँ समय स्वेल कर फाइनली के खेल रहा है समय गेंद को जब तक गेंद फील्ड करे तब तक 2 रन के लिए समय था बैट्समैन के पास। मैच में कोई इंटरेस्ट नहीं है, केवल औपचारिकता मैच की बाकी है। दोनों बैट्समैन आराम के साथ खेल समय जैसे गेंद आते हैं उसके ऊपर प्रहार करते हुए समय। भानुदास देसले आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय। भानुदास देसले कॉमेंट्री बॉक्स कडे या। वाईट थोडस दिशा भटकले मारते लेस्टमच्या खूपच बाहेर चेंडू तो देखील म्हणजे उचली घेऊन जाणे चेंडू। एक अवांतर धाव संख्या वाटते ती 29 29 29 हा रिव्ह्यू हा फिल्डिंग टीमसाठी रिव्ह्यू आहे। पंचाचा इशारा येतो इथे। वाईट आणि बिमरसाठी आपल्याला रिव्ह्यू घेण्याचा अधिकार आहे। रनआउट देखील आपल्याला अलॉट आहे। विजयाचं लक्ष केवळ 12 धावांचं आहे पाहायचं आहे। अंपायर डिसिजन वाईड आहे आणि इकडे रिव्ह्यू घेतलेला आहे पाहायचं आहे। यस यस इज वाईड वाईड अंपायर डिसिजन होता तो खरोखर आणि तो शेवटी इथे मान्य करण्यात आला। एक धाव धावसंख्या ती 29। ओहो यावेळेला पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पडत बसत पाहायचंय रनआउट होतोय का दोघांच्या मध्ये येस नो आणि बॅट्समन अशा प्रकारचा फलंदाज बाद होतोय। पंचांचं बोट वर जात आहे। एक विकेटच्या मुळे मला थोडीशी सामन्याला थोडीशी रंगत येते। डीडी वाघाची वाडी संघाकडे बॅट्समन मध्ये 10व्या क्रमांकावर मध्ये त्यांची मजबूत अशी फळी आहे तरी देखील वाटते गवळी संघाचे कौतुक केलं त्यांनी मला वाटते वाघाजोडी संघात थोडंसं मोठी झुंज दिलेली आहे पण ती अपयशी झुंज आहे। पाहायचं काय होते ते। मित्रांनो आपण सामना हारला तरी चालेल पण संघर्ष करून हारले तर आपल्याला त्याचं दुःख वाटणार नाहीये। आणि पुढे सरसावा छान फटका चेंडू हवेमध्ये पाहायचंय शतरक्षक आहे का नाहीये चेंडू अगदी सीमेच्या बाहेर 6 धावा यस 6। या षटकाराने आता मात्र थोडीशा अशा थोड्याशा पल्लवित झाल्या होत्या त्या गवाळी संघाच्या त्याच्यावर पूर्णपणे पाणी फिरलेलं आहे मला वाटतंय। एक फुलटोच चेंडू पुढे सरसावत छान फटका 6 धावा। क्रिकेट का अच्छा मौसम यहाँ पर सुबह से धूप छाव का खेल जारी है। यहाँ पर धूप इतना धूप नहीं है ठंडी हवा चढ़ने समय आसमान है हल्के से बादल लेकिन बारिश के बादल नहीं है। ओहो यावेळेला देखील मला वाटतं अक्रॉस रन पूर्णपणे बीट केलंय अगदी मधल्या एसटीवरती चेंडू झपण आतमध्ये येतोय पंचांचं बोट वर जाते अशा प्रकारे बॅक टू बॅक विकेटचं अगदी पतंग सुंदर अशी गोलंदाजी।
पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये देखील एक विकेट, त्यानंतर एक षटकार, त्यानंतर पुन्हा ते गडी बाद होत आहे. एक संमिश्र षटक चालू आहे. पहिल्या षटकात चेंडूवरती षटकार, त्यानंतर पुढच्या चेंडूवरती विकेट. कमलाकर के के जर म्हटलं अद्याप 50 धावा जर असत्या तर मला वाटतं काहीतरी चमत्कार घडला असता, पण थोड्याशा धावा कमी होत्या. तरी देखील मला वाटतं संघर्ष करावा लागतो तो वाघाच्या वाडी संघाला. केवळ एका षटकाराची गरज आहे. राऊंड विकेट. हा चेंडू झपकन चेंडू आतमध्ये आलेला आहे. मग आपल्या शेवटच्या क्षणिक चेंडू फॉवर डिफेन्सिव्ह फटका खेळतोय आपल्या फॉलमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण, कुठल्या भागची धाव मिळणार नाही याची दक्षता घेतोय. धावसंख्या रोखून धरलेली आहे. धावसंख्या ते 49. आणि फुलटा चेंडू पुढे सासाबा, छान फटका पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, किरण पवार स्टँडवरती क्षेत्ररक्षक होता, पण तो चेंडूवरती नजर काहीशी मालटे ठेवू शकले नाहीये. कही निगाय कही निशाणा, आणि अशा प्रकारे चेंडू ड्रॉप होतोय. कॅच इन द मॅचेस. एक दिवशी मैच में कहावत है, छोड़ो कैच हारो मैच, पकड़ो कैच जीतो मैच. आणि पुढचा चेंडू देखील पॉवर डिफेन्सिव्ह फटका, चेंडू जातो तो शॉर्ट स्पेलिंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, शॉर्ट पडण्याचे क्षेत्ररक्षक. जो पण चेंडू येतो दरम्यान 1 धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या वाढते 38. केवळ 3 धावांची गरज आहे. आणि खूपच लूज चेंडू होता, लेस्टमच्या बाहेर होता, आणि पुढे सरसावत अगदी विनिंग फटका मारतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. गवळी संघ देखील आपण कौतुक करूया. थोडीशी मला वाटते सामन्याला गवाळी संघ जरी हरले तरी आपण संघर्ष करून हरलेले, त्यामुळे त्याचं दुःख वाटून घेत. कारण आपल्या समोर जो संघ होता तो अगदी आपल्या तोलामोलापेक्षा अगदी वरचढ संघ होता, तरी वाघाच्या वाडी संघाला आपण झुंज दिलेली आहे. आपलं देखील स्वागत करूया. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातो तो सुरुवातीचे 2 षटकं कॉमेंट्री बॉक्स कडून आहेत, त्यानंतर समोरच्या टोकाकडून शेवटचे 2 षटकं. एकूण 4 षटकांचा सामना असेल मित्रांनो. दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना आहे. कोण अर्थातच नंदू ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा जो आपण पुरस्कार देतोय. 2 षटकामध्ये त्यांनी 9 धावा दिल्या, 2 विकेट देखील प्राप्त केलेले आहेत. तो ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर नंदू. वाघाची वाडी संघाचा नंदू. मी मोहनजी गुरल्यांना विनंती करतो, आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. मिस्टर नंदू वाघाच्या वाडीचे अष्टकुल असा खेळाडू आहे. चांगली अशी इकॉनॉमिकल ज्याला आपण गोलंदाजी म्हणतात. 2 षटकं टाकून त्यांनी आपल्या संघासाठी केवळ 9 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. तोच नंदू ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. बेस्ट ऑफ लक. आपल्याला पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. आता दुसरा सामना आपण माहितीच आहे, दुसऱ्या राऊंडचे सामने हे 4 षटकांचे आहेत. जय बजरंग कोलठण आणि जय भोले कोरावळे.
Colton in the toss in the putting